शुभम, तुझं हे हसणं, हा आनंद बघून मला असं का वाटतंय की ह्यात तुझ्या टेंडर जिंकण्या पलीकडे काहीतरी दडलंय? काहीतरी दडलंय? काहीतरी दडलंय म्हणजे काय? काय तुला म्हणायचंय काय वैदे? हा प्रश्न विचारल्यावर तुझ्या पद्धतीने उत्तर दिलेस ना, त्यावरून आय एम व्हेरी शुअर की तुला कळलंय की मला काय म्हणायचंय ते. पण एनिवे, आय एम नॉट इन अ हरी. योग्य वेळ आल्यावर मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा पेढा माझ्या वतीने तू खा. तोंड गोड कर. आज तू जिंकलायस ना. एन्जॉय. Celebrate your victory. सो तुला तुझ्या गाण्याची खूप रिहर्सल करायची, एकतर स्वतःची आणि विथ द म्युझिशियन्स, कारण तुला हे गाणं लाईव्ह परफॉर्म करायचंय. हो या. सो आता काम सुरू कर, कारण हे गाणं तुलाच लिहायचंय, चालही तुलाच लावायची आणि गाणं तुलाच गायचंय. या या. चला निघूया आपण. हो चालेल. लवकरच भेटू. कुठे? डोंट वरी मानस, लवकरच आपण माझ्या ऑफिसवर भेटूया. ओके चल मी निघतो वैदे. तुम्हाला टेंडर मिळालं नाही म्हणजे पार्टी नसेलच ना तुमच्या ऑफिसात? मला माझी जेवणाची सोय बाहेर करावी लागेल. पार्टी आपण करूच. बाय. हाय. हाय ब्युटिफुल. काय सुरू आहे? मनस, मला तुला काहीतरी सांगायचंय. ते सोड ते सोड. आधी माझी गुड न्यूज ऐक. काय? वैदेही, माझा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स लवकरच होणार आहे आणि तेच गाणं माझ्या अल्बम मधलं सुद्धा पहिलं गाणं असणार आहे. हॅलो वैदेही, खुश आहेस ना माझी न्यूज ऐकून? हा हा. काय झालं? तुझी अशी का रिएक्शन आहे? काही प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, प्रॉब्लेम कुठे आहे? इतकी मोठी बातमी दिलीस ना, तर सरप्राईज झाले आणि अचानक विचारतच गेले म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन्स का, बिग थिंग. बरं बरं, जास्त विचार करू नकोस. मस्त होणार आहे माझा परफॉर्मन्स. आणि तू आहेसच ना माझं इन्स्पिरेशन. बरं ठीक आहे, चल ठेवू आता. हा या. ओके बाय. बाय बाय. ए अश्विनी, काय झालं असेल ग? कसलं काय झालं असेल? कसलं म्हणजे टेंडरचं. ओ, टेंडर विषयी बोलतेय. अजून काही खबर नाही आली, बट डोंट वरी, वैदेही मॅम कुठल्याही क्षणी बातमी घेऊन येतील की टेंडर आपल्याला मिळाले म्हणून. येस. अभिषेक गेलाय तसं, बघूया काय होतंय.
वैदे वैदे काय झालं? आय मीन टेंडर आपल्याला मिळालंय ना? मगाशी शुभम सर जाता जाता आम्हाला सर्वांना पेढे देऊन गेले. त्यांनी पेढे वाटले म्हणजे आपल्याला टेंडर मिळालं असं आहे का? टेंडर आपल्या नाही त्याच्या कंपनीला मिळालं. काय हे कसं शक्य आहे मॅम? आय मीन आपलं टेंडर रिजेक्ट कसं होऊ शकतं? तेच तर. आणि या डिपार्टमेंटची याच्या आधी आपण 3 टेंडर केले, तरी पण आपलं टेंडर रिजेक्ट म्हणजे? हो, कारण त्यांनी आपल्यापेक्षा कमी पोस्ट केले. कमी? किती % कमी होतं कोट? एनी गेसेस? ₹1 कमी कोट केलं त्यांनी. हा बोल रे. हा मानस, तू बोल. तू फोन केला होतास ना? हो, पण तू उचलला नाहीस. अरे वर्कआउट मध्ये होतो रे, सो मिस झाला. बोल ना, काय झालं? एक गुड न्यूज द्यायला फोन केला होता. गुड न्यूज? हा, गो हेड. नाही, ते आत्ता नाही सांगणार. आधी भेट मला, मग सांगतो. नहीं, ये सस्पेंस गेम मेरे को खेलना ही नहीं है. ओके? ए नाही, ही तुझी जुनी सवय आहे. तू डोक्यामध्ये काहीतरी किडा सोडतोस आणि सांगतच नाही. तुला काय मजा काय मिळते यार याची? तू सांग ना सरळ पटकन काय ते. नाही नाही नाही, आत्ता नाही. भेटून सांगतो. आधी भेट मला, मग सांगतो. हा, नाही ऐक. बाय. बाय ना मानस. बाय 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 बाय. हॅलो हॅलो, तू ऐक. अरे मी बोलतोय, कट नाही करायचा. झालं, किडा घुसला. काय आता हे? मे आय कम इन? या. मॅम, तुम्ही मला बोलवलं. अभिषेक, हे काय माहितीये? काय? हे काय माहितीये का तुला? हो, नाणं ₹1. नाही, ते मलाही माहितीये, पण ह्याची किंमत काय आहे हे माहितीये का? म्हणजे ह्याची काय व्हॅल्यू असेल असं वाटतं तुला? ₹1? नाही, ह्याची किंमत फक्त ₹1 नाहीये. माझ्यासाठी ह्याची किंमत 100 करोड आहे. नो, ट्रस्ट मी. आज माझ्या हातून 100 कोटीचं प्रोजेक्ट गेलंय ते ह्या ₹1मुळे. सगळं बरोबर होतं, पण आपल्या फायनल कोट पेक्षा दुसऱ्या कंपनीने फक्त ₹1 कमी कोट केला. आणि तुला माहितीये ती कोणाची कंपनी आहे? शुभम राज्याध्यक्ष. आणि हा योगायोग असू शकत नाही, कारण ह्या आधी सुद्धा असंच एक प्रोजेक्ट गेलंय माझ्या हातून लहानशा फरकाने. सच अ क्लोज विंग फॉर शुभम. पण माझ्यासाठी मात्र अभिषेक असं का केलंस तू? मॅम, हेच आय मीन की हे सगळं कसं झालं असेल याचा काही अंदाज आहे का तुला? तुला काही माहिती आहे का? मॅम, मला खरंच याचा काहीच अंदाज नाहीये. पण मला असं वाटतं की आपल्या ऑफिसमधनंच कोणीतरी ही न्यूज लीक केली असेल. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं. आता फक्त ती बातमी कोणी दिली हे मला शोधून काढायचं, आणि ते मी शोधणारच. यू मे लीव नाउ.
काय रे अभिषेक, काय झालं आत? काही नाही, वैदेही मॅडम खूप अपसेट आहेत. नॅचरली असणारच ना. त्या माझ्याशी खूप विचित्र पद्धतीने वागल्या. नाही माहित असं का. विचित्र पद्धतीने म्हणजे? म्हणजे त्या मला विचारत होत्या की 1 रुपयाची किंमत काय, त्याचा फरक कसा असतो, वगैरे वगैरे. इनफॅक्ट अभिषेक, तू येण्याच्या आधी आमचा हाच विषय चालू होता नाही का? मग तू काय उत्तर दिलंस? काय नाही, मला जे वाटलं ते मी सांगितलं. मग तू काय म्हणालास? म्हणजे आपल्या ऑफिसातूनच ती बातमी कोणीतरी शुभम पर्यंत पोहोचवली आहे. कम इन. मॅम, चला जेवण करून घ्या. नाही, मला नकोय, तुम्ही जेवून घ्या सगळे. मॅम, असं नका ना करू. चला थोडं जेवून घ्या, मी टेबल अरेंज करायला सांगते. निर्मला, मी तुला एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. प्लीज डोंट इन्सिस्ट. तुम्ही सगळे जेवून घ्या अँड लीव्ह मी अलोन प्लीज. पाण्याच्या बाटल्या आणि ग्लास राहिले काय ते. हो, बाकी झाली सगळी हो, सगळी तयार झाली. मला असं वाटतं आपण आता वैदेही मॅमला बोलवायला हवं. ते यायला तयार नाही आहेत. मी ट्राय तर करते. आलेच. मे कमी कम इन. वैदेही मॅम, प्लीज असं नका ना करू. प्लीज जेवणावर राग नका काढू. म्हणजे टेंडर मिळालं नाही याचं दुःख आम्हाला पण आहे, आणि तुम्ही जेवला नाही तर आम्हाला तरी अन्न कसं गोड लागेल. सो प्लीज 2 घास खाऊन घ्या. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. तुम्हाला कळत नाही का? हे बघा, तुम्हाला नसेल जेवायचं ना तर नका जेऊ. प्लीज लीव्ह मी अलोन प्लीज. आय एम सॉरी प्लीज. ओके. मी फोन कट करते. म्हणजे मी कोणत्या तरी महत्त्वाच्या कामात आहे किंवा मीटिंग मध्ये. हे कळत नाहीये का तुला? हा, किती वेळा फोन करणार आहेस? तू माझ्याशी खोटं कधीपासून बोलायला लागलीस वैदेही? झाली सगळी तयारी? हो इथं झाली आहे ना बघ सगळी तयारी. हो, झाली सगळी तयारी.
आय एम सॉरी, माझं चुकलं. ऍक्च्युली मानस आज एक खूप महत्वाचं टेंडर. वैदे, इट्स ओके. 1 रुपयाने तुझं टेंडर गेल्यामुळे तू एवढी अपसेट होणार आहेस का? अजूनही तुझा चेहरा असाच आहे की हे सगळं मानसला कसं कळलं? माझं तर आणि मानसचं काही बोलणंच झालं नव्हतं, तरी कसं कळलं? हो ना वैदी, मी तुझा नवरा कम बॉयफ्रेंड, बरोबर? आणि तुझ्या एका हाय मध्ये मला कळतं की तुझा मूड कसा आहे. ऐक, जेव्हा मी तुला फोन केला ना माझ्या पहिल्या गाण्याची न्यूज द्यायला, त्याच्यावर तुझी फ्लॅट रिॲक्ट झालीस ना, त्याच्यावरूनच मला कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुझा मूड बरोबर नाही. तेव्हाच मी ठरवलं की डायरेक्ट ऑफिसला जायचं आणि लगेच निघा. मग इकडे ऑफिसमध्ये आल्यानंतर माहिती काढली, तेव्हा मला कळलं की शुभमच्या कंपनीने 1 रुपया कमी दिल्यामुळे त्यांना टेंडर मिळाले आणि तू अपसेट झाली, बरोबर? मग मी असा विचार केला की बीवी को टेंडर नहीं मिला तो क्या हुआ, पति को तो कुछ नया हासिल हुआ है ना, तो सेलिब्रेट तो करना पड़ेगा. म्हणून मग ही ट्रीट माझ्याकडून. मी ऑफिसला येताना सगळ्यांसाठी जेवण मागवलं आणि ते जेवण डिलिव्हर होऊन बाहेर अरेंज सुद्धा झालं. सो ते जेवण, आपला सगळा स्टाफ आणि मी तुझी वाट बघतो. सो आता लवकर उठ आणि जेवून घे, नाहीतर मी चिडेन. चल, चला 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 चला, सगळे वाट बघतो. आय एम रिअली सॉरी. कशासाठी? मी खूप चुकीचं बोलले तुझ्याशी आणि खोटंही बोलले. मला नव्हतं जवळायचं, ट्रस्ट मी, बट आय वॉज नॉट इन द स्टेट ऑफ माइंड. वैदी, इट्स ओके, कळलंय मला सगळं, इट्स ओके. मी काय बोललोय का तुला त्याच्यावरून? तसा विचार करणं सोडून दे. आणि अपसेट झाल्यामुळे काही बदलणार आहे का? त्याने काही फायदा होणार आहे का? जे घडून गेले त्याचा विचार करणं बंद कर. उलट जे झालं ते का झालं ह्याचा विचार कर, म्हणजे ते पुन्हा भविष्यात होणार नाही. का लक्षात? पण मानस, वैदेही, सोड ना ते सगळं. जे झालं ते झालं. मी म्हटलं त्याप्रमाणे आता ते कसं नाही होणार यासाठी प्रयत्न कर. आणि अशी अपसेट राहू नको आता. तुला माझ्या प्रेमाची शपथ.